नमस्कार. महा एमटीबी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत. आपण काल इस्रायल, इराण आणि अमेरिका या युद्धाबद्दल एक व्हिडिओ केलाच होता. त्याच्यात इराणनी धमकी दिली होती की होर्मुझची सामुद्रधुनी किंवा होर्मुझचा जो भाग आहे पर्शियन आखाताचा तो ते बंद करून टाकतील, म्हणजे कोणालाच तेल मिळणार नाही वगैरे, असं एक आततायी विधान इराणने केलं होतं. त्या विधानाचा प्रतिवादही आपण केला होता की असं जर तेल बंद केलं तर त्याचा सर्वात जास्त त्रास चीनला होणार आहे. कारण चीनची जवळजवळ 60 ते 70% तेलाची गरज, तेल म्हणजे इंधन तेल, तेलाची गरज ही या होर्मुझच्या मार्गाने होते. तो जो बंद केला तर चीनला मोठाच प्रॉब्लेम होईल. आपल्याला तेवढा जास्ती प्रॉब्लेम होणार नाही, त्याचं कारण आपण तेल इतरही जागातनं घेत असतो. आता हे सगळं चालू असताना ट्रम्प महाशयांना काय झटका आला माहित नाही, पण त्यांनी आज युद्धविराम झाला अशी घोषणाच करून टाकली. इराणशी ते बोलले असं ते म्हणतात आणि इस्रायलशी सुद्धा बोलले आणि इस्रायलला त्यांनी सांगितलं की आता युद्धविराम, याच्यानंतर एकमेकांवरती लढाई करायची नाही. परंतु हे ते बोलत असतानाच प्रचंड प्रमाणावरती दोन्ही देशांनी एकमेकांवरती मिसाईल डागणं काही सोडलेलं नव्हतं. त्यानंतर इस्रायलनी, आता असं आहे ना की इस्रायलला ट्रम्प म्हणतात ते ऐकावंच लागतं, कारण शेवटी सर्वात जास्ती मदत इस्रायलला अमेरिकेचीच असते. त्याप्रमाणे इस्रायलनी ट्रम्पच्या विनंतीला मान देऊन युद्धबंदी जाहीर केली. युद्धबंदी म्हणजे शस्त्रबंदी म्हणतात त्याला, सीज फायर, युद्धबंदी नव्हे. युद्धबंदीला इंग्लिशमध्ये आर्मिस्टाईज हा शब्द आहे. परंतु सीज फायर मान्य केलं. पण इराण यांनी मात्र ते अजिबात ऐकलं नव्हतं. उलट त्यांनी जसं पाकिस्तान हारल्यानंतर आम्ही जिंकलो म्हणत असतो, तसाच प्रकार इराणने सुरू केला की इस्रायलने शस्त्रबंदीची मागणी केली. याचा अर्थ इस्रायल ऑलरेडी हारलेला आहे आणि आम्ही त्यांना आणखीन झोडपून काढणार आहोत. आणि त्याप्रमाणे खरोखरच त्यांनी शस्त्रबंदी जाहीर झालेली असतानाच इस्रायलवरती मिसाईलचा मारा चालू ठेवला. इस्रायलची दोन शहरं बीरशेबा आणि आणखी नेगेव, या दोन शहरांवरती त्यांनी भरपूर मिसाईल्सचा मारा केला. आणि आता इराण त्यांची जी हायपरसॉनिक मिसाईल आहे, सेजिल किंवा त्याच्याबरोबरचं खुर्रमशहर नावाचं एक मिसाईल आहे, हे मिसाईल सध्या सोडत आहे. इस्रायलकडे तोंड करून ही मिसाईल त्यांनी कधीच उभी करून ठेवली होती. आता ते त्यांचा मिसाईलचा साठा आणखीन जो उरलेला आहे तो बाहेर काढतायत आणि ही मिसाईल्स पुष्कळदा पूर्व इराणमधनं सोडली जात आहेत, कारण पश्चिम इराणमधल्या मिसाईल सोडण्याचे अड्डे इस्रायलने नष्ट केलेले आहेत. अमेरिकेने ते 3 इस्पाहान, फोर्डो आणि तिसरं जे आण्विक होतं शहर, त्या तिन्ही ठिकाणी अमेरिकेने प्रचंड मोठे त्यांचे बॉम्ब टाकले. GBU-57 बॉम्ब टाकून त्या तिन्ही ठिकाणच्या प्रयोगशाळा किंवा जिथे युरेनियमचं शुद्धीकरण होतं ते त्यांनी नष्ट केलेलंच आहे. परंतु इस्रायल वरती असा बॉम्ब हल्ला करून इराणनी दाखवून दिलं की ते ट्रम्पच्या बोलण्यांना कवडी इतकी किंमत देत नाही. हे लक्षात घ्या. बरं, ट्रम्प यांना काय सध्या होतंय माहित नाही. प्रत्येक ठिकाणी जाऊन शस्त्रसंधी करायची, मी केली म्हणायचं. हा प्रकार त्यांनी युक्रेनच्या बरोबर केला, हा प्रकार त्यांनी भारत पाकिस्तानच्या मध्ये केला आणि आता हा प्रकार त्यांनी इस्रायल आणि इराणच्या मध्ये सुद्धा केलाय. जनरली लोकांचं मत असं आहे की ट्रम्पना काहीही करून नोबेल पारितोषिक मिळवायचंय आणि त्याकरता ते अशी विधानं करत सुटले की उद्या जर शस्त्रबंदी खरोखरच झाली तर ती ट्रम्प यांच्यामुळे झाली असं मानून ट्रम्प यांना शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जावं, अशी काहीशी मांडणी सध्या चालू आहे असं वाटतं. अर्थात हे पूर्णपणे पटणारं नाहीये, परंतु ट्रम्प यांनी शस्त्रबंदी करा हे सांगितलं, ही गोष्ट मात्र खरी आहे. आणि याच्या आधी लक्षात ठेवा की इराणचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते रशियाला गेले होते आणि व्लादिमीर पुतीनना ते भेटले होते. असं म्हणायला जागा आहे की पुतीन यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमची संपलेली मिसाईल्स पुन्हा भरून देऊ, तुम्हाला पुन्हा लढाईच्या योग्य करू, तुम्ही आता लढत राहा, आता यांना जितकं जमेल तितकं इस्रायलला तुम्ही डॅमेज करत राहा. आता अमेरिकेलाही डॅमेज करा असं पुतीन म्हणले असतील, पण इराणची तेवढी हिंमत नाहीये. हिंमत म्हणण्यापेक्षा तेवढे त्यांच्याकडे तितकी शक्तिशाली मिसाईल नाही आहेत. अमेरिका खूप दूर आहे इराणपासून. पण इतकं असलं म्हणून काय झालं, अमेरिकेचे कितीतरी लष्करी तळ इराणच्या चहूबाजूनी पसरलेले आहेत, हे तर आपल्याला माहितच आहे. तर त्या लष्करी तळांपैकी कतारमध्ये जो त्यांचा अमेरिकेचा सर्वात मोठा पश्चिम आशियातला लष्करी तळ कतारला आहे.
त्या कतारच्या लष्करी तळावरती त्यांनी मिसाईलचा मारा केला. मला वाटतं 15 का 19 मिसाईल त्यांनी त्या तळावरती डागली. आता इथे फार एक गमतीची गोष्ट घडली, गंमतच म्हणायला पाहिजे. कारण ट्रम्प यांनी असं स्टेटमेंट केलं, की ती मिसाईल डागण्यापूर्वी इराणने आम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही किंवा तळाचं अगदीच कमी नुकसान झालंय. कारण आमच्या अँटी मिसाईल ज्या यंत्रणा आहेत, त्यांनी ती सगळी इराणची मिसाईल आम्ही वाटेतच थोपवली. असं विधान ट्रम्पचं आहे. इराणमध्ये काय झालं? इराणमधले जे सध्याचे राज्यकर्ते आहेत, त्यांना काहीतरी आपल्या जनतेला दाखवायचं होतं, की ते काहीतरी करून दाखवतायत आणि इस्रायल विरुद्ध तर मिसाईलचा मारा चालूच आहे. पण अमेरिका ज्यांना इराणमध्ये शैतान म्हटलं जातं, शैतान अमेरिका और उसका साथी इस्रायल अशी तिथे घोषणा असते रस्त्यांवरती. तिथे प्रचंड प्रमाणावरती मिरवणुका निघाल्या. तहरानमध्ये मिरवणुका निघाल्या आणि त्या मिरवणुकात घोषणा काय होती, की इस्रायलनी कसा अमेरिकेला मजा चखवला. आम्ही अमेरिकेला सुद्धा घाबरत नाही हे मी दाखवून दिलं आणि केलं काय तर कतारच्या अमेरिकन तळावरती आम्ही मिसाईल टाकली. त्या मिसाईलमुळे अमेरिकन तळाचा उरखाडा सुद्धा उरकडला नाही हे मात्र लपवून ठेवलं गेलं. म्हणजे हारलं तरी एक मिरवणूक काढायची आणि आम्हीच जिंकलं म्हणायचं ही जी एक पद्धत सध्या नवीन रूढ होत राहतीये आणि शक्य जास्ती करून पाहतो तर मुस्लिम देशांकडनं ही पद्धत जास्ती केली जाते. जसं पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमध्ये झपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी आम्हीच जिंकलो नावाची एक मिरवणूक काढली होती आणि अजून सुद्धा पाकिस्तानचे राज्यकर्ते तेच घोकत राहतात, की आम्हीच खरं ती जिंकली कारण की शस्त्रसंधी हा भारताने मागितला म्हणून आम्ही केला. आणि पुढे पाकिस्तानच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टर इशाक दार यांनी स्वतःच सांगितलं, की आम्ही मरत-मरत सौदी अरेबियाकडे गेलो. मग सौदी अरेबियाने मध्यस्थी केली आणि म्हणून आम्ही मरत होतो तरी भारताला शस्त्रसंधी करण्याकरता सौदी अरेबियाने भारताचं मन वळवलं. हे त्यांनी पुढे जाहीर पण केलं. पण तरी त्याच्यानंतर त्यांचं जे आम्ही जी जिंकल्याच्या मिरवणुका काढल्या होत्या त्या खोट्या होत्या असं काही कोणी म्हटलं नाही. बरं आताच्या परिस्थितीत तर पाकिस्तानची अवस्था आणिकच गंभीर झाली आहे. कारण पाकिस्तानचे सेनाध्यक्ष मुनीर हे जाऊन ट्रम्प यांना सपोर्ट करून बसले होते. आणि जेव्हा ट्रम्प यांनी ते 3 हल्ले केले इराणवरती, तेव्हा मात्र त्यांना म्हणायला लागलं, त्यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जाऊन सांगितलं, की ट्रम्प यांना हे युद्धखोर आहेत आणि असंही कुठेतरी सांगितल्याचं ऐकिवात आहे, की त्यांना नोबेल देऊ नये. जसं की यांना विचारूनच नोबेल दिलं जातं. यांना किंमत नाहीये. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात शून्य किंमत आहे. ते स्वतःचीच किंमत स्वतः वाढवत बसतात, की आमच्याकडे अॅटम बॉम्ब आहे, आमच्याकडे अॅटम बॉम्ब आहे, आम्ही इस्लामी आहोत. तुम्ही इस्लामी आहोत तर का मुसलमान राष्ट्राला तुम्ही हरवण्याकरता अमेरिकेला मदत काय करताय? आणि हा प्रश्न मीच विचारत नाहीये. पाकिस्तानातले बहुसंख्य लोक विचारतायत. कराचीमध्ये मोर्चे निघाले. त्याच्यात शिया आणि सुन्नी दोन्ही सामील होते आणि म्हणजे शिया सुन्नी वाद काय असतील ते आम्ही आमच्यात निपटून घेऊ. तुम्ही जाऊन मुस्लिमांच्या विरुद्ध शैतान अमेरिकेला का मदत करताय? असं आता मुनीरना त्याला उत्तर द्यायला कठीण जातंय. शहबाज शरीफ, मुनीर हे सगळे उत्तर कशी द्यायची याच्यामध्ये सध्या गोंधळ करतायत. आणि एकीकडे तर असंही म्हणतायत, की आम्ही वेळ पडली तर अमेरिकेच्या तळांवरती आम्हीच हल्ले करू. हे बोलण्याच्या गोष्टी आहेत, हिंमत कशाचीच नाहीये. कारण दुसरीकडे खामेनेई यांनी सांगितलंय, की आता हे जे आमचे मिसाईल हल्ले चाललेत, त्यातली 4 मिसाईल आता पाकिस्तानवरही टाकण्याची वेळ आली आहे. कारण पाकिस्तानने आम्हाला तुमच्या बाजूला आहोत सांगून धोका दिलेला आहे आणि त्यांनी ते भयंकर संतापलेले आहेत. मुळात पाकिस्तान आणि इराणमध्ये विस्तव जात नाही कारण शिया सुन्नी भानगड आहेच तिथे. परंतु इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त धोक्यापुढे त्यांनी आपापसातली भांडणं जरा मिटवली होती इराणच्या बाजूने. पण आता ती भांडणं सुद्धा ते मिटवतील असं नाही. असं वाटतं, की रशियाने त्यांना फूस दिली होती, की तुम्ही लढत राहा. कारण ते लढले म्हणजे अमेरिका याची गुंतून पडते. अमेरिका गुंतून पडली, की रशिया जे युक्रेनची फाळणी करायला निघालाय, किंबहुना सगळंच युक्रेन गिळायला निघालाय, ते रशियाला विनासायास करता येईल, असा रशियाचा होरा होता. आता अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना संताप आलेलाच आहे, की तुम्ही इथे शस्त्रसंधी झाली म्हणता आणि आमच्यावरतीच जाऊन पुन्हा मिसाईल टाकता, हे चालायचं नाही. इस्रायलला आता पुन्हा खुली छूट मिळालेली आहे. इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर इस्रायल काट्स हे त्यांचं नाव आहे. जसं की भारताचे एखादे मंत्री जर भारत कुमार असते तर कसं वाटलं असतं. तसं इस्रायल हे एक व्यक्तिनाम सुद्धा हिब्रू इतिहासात आहे. तर हे इस्रायल काट्स यांनी सांगितलं, की आतापर्यंत आम्ही इराणवर जे हल्ले केले ते काहीच नाही. असे हल्ले येत्या 24 तासात त्यांना पाहायला मिळतील. आमच्याशी खोटं बोलवून शस्त्रसंधी करून घ्यायची आणि आमच्या 2 शहरांना तुम्ही टार्गेट केलं. तिथे नुकसान झालंय. बीरशेबा आणि नेगेव या 2 शहरांमध्ये. अर्थात मला असं वाटत नाही, की शस्त्रसंधी झाली म्हणून इस्रायलने बावळटसारखं आपले सगळे अँटी एअर डिफेन्स सगळे काढून घेतले असतील. आता परवा मी सांगितलं तसं, की इस्रायलच्या एअर डिफेन्सनी
100% जेव्हा त्यांच्यावरती हल्ला होतो त्यातले 90% हल्ले थोपवलेले आहेत. 10% हल्ले जरी इस्रायलमध्ये यशस्वी झाले तरी इस्रायलमध्ये गमावण्यासारखं खूप आहे. हाय टेक्नॉलॉजी आहे, शेतं आहेत, बिल्डिंग्स आहेत, लोकं आहेत. त्यामुळे 10% जरी मिसाईल पडली तरी नुकसान हे होतच. अर्थात माणसं अजूनही कमी मरतात. आता इराणच्या ताज्या हल्ल्यात फक्त 4च माणसं मेलेली आहेत. मी 4च म्हणतो याचा अर्थ त्या 4 माणसांचा मृत्यू मी कमी लेखतो असा नाही. पण लढाईमध्ये तुम्हाला तरतम बघायला लागतं. इराणची शेकडो माणसं एकीकडे मरतात. इस्रायलची फक्त 4च मरतात. बिल्डिंग्स पडतात. काही ऑफिसेसचं नुकसान होतं. ते सगळं होतं. लढाई म्हटली म्हणजे अजिबातच नुकसान होणार नाही. हे फक्त स्वप्नात आणि हिंदी सिनेमांमध्ये घडतं. प्रत्यक्षामध्ये दोन्ही बाजूंनी नुकसान होत असतं. ते नुकसान सोसूनही लढाई करावी का? हा प्रश्न इस्रायलपुढे होता आणि इस्रायलने त्याचं उत्तर पूर्णपणे होकारात दिलं होतं. त्याचं कारण आज शांतता बाळगायची आणि उद्या मार खाऊन घ्यायचा, ही जी भारतीय आधीच्या राजकारण्यांची वृत्ती होती, की शांती राहू दे, शांती राहू दे, उगीच लढाई होईल, पाकिस्तान रागवेल, मुसलमान रागवतील, अमुक होईल, तमुक होईल आणि आज शांत राहायचं. त्या शांतीमध्ये शत्रूला आणखीन वरचढ होण्याची शक्ती मिळते. शत्रू आणखीन स्वतःचे रिसोर्सेस वाढवतो आणि मग जेव्हा हल्ला होतो तेव्हा तो आपल्याला जास्त मागात पडतो. हे इस्रायलला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे आज शांती करायचं धोरण त्यांनी नाकारलं. नेतान्याहू यांनी स्पष्टच सांगितलं, की आज इराणवरती हल्ला केला नाही, तर येत्या काही दिवसामध्ये इराण जर अण्वस्त्र संपन्न झाला, तर तो आम्हाला नष्टच करून टाकेल. तेव्हा हल्ला करता सुद्धा आम्ही शिल्लक राहू की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे आता थोडं नुकसान झालं तरी चालेल, आता लढाई झाली तरी चालेल. असंही इस्रायल गेली 45-50 वर्ष लढाईच करतोय. पूर्ण शांतता अशी इस्रायलला कधीच अनुभवायला मिळाली नाहीये. तसं तर तसं. त्यामुळे लढाईचा निर्णय त्यांनी घेतला आणि जाऊन त्यांनी इराणवरती प्रचंड प्रमाणावरती मिसाईलचा हल्ला केला. इराणला हा हल्ला अपेक्षित नव्हता. त्यांना वाटत होतं, की अमेरिका इस्रायलला थोपवून धरेल. पण आता इराणनी स्वतःच्याच वचनाला जो हरताळ फासलेला आहे, की शस्त्रबंदी झाली वगैरे शस्त्रबंदी झाली असं सांगायचं आणि जाऊन स्वतःच इस्रायलवरती मिसाईलचे भीषण हल्ले करायचे. त्यामुळे आता इस्रायल याच्यापुढे इराणचं काहीही समजून घेणार नाही, काहीही ऐकणार नाहीये. इराणवर विश्वास तर कवडी इतका ठेवणार नाहीये. त्यामुळे इस्रायलचे भयंकर हल्ले इराणवरती चालूच राहतील. अमेरिकेत सुद्धा ट्रम्प आता भडकलेले आहेत. ट्रम्पनी तर मला वाटतं असं घोषणा पण केलेली आहे, की आम्ही आता आमच्या पाणबुड्यातनं हल्ले करू. आमचे जे विमानवाहू नौका ज्या पसरलेल्या आहेत इराणच्या सगळ्या बाजूनी त्याच्यावरनं हल्ले करू. आमचे जे तळ आहेत त्याच्यावरनं हल्ले करू. आताच मला कळलं, की ते जे 3 हल्ले करायला B-2 बॉम्बर जे आले होते, B-50 नव्हे, B-2 बॉम्बर्स जे आले होते, ते थेट मिसूरी या अमेरिकेतल्या तळावरनं आले होते. 11 तासाचा प्रवास करून ते बॉम्बर्स आले होते. त्यांनी हवेमध्ये रिफ्युएल स्वतःला करून घेतलं आणि जाऊन ते मोठे बंकर बस्टर बॉम्ब जे होते ते त्यांनी इराणवरती टाकले. तर इतकी तयारी ज्या देशाची आहे त्या देशाला हरवणं सोपं नाहीये. चीननी तर आधीच सांगितलेलं आहे, की आम्ही प्रत्यक्ष मदत काही करू शकत नाही. आम्ही शाब्दिक मदत खूप करू. असं त्यांच्या सांगितलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीतनं ते दिसलेलं आहे. रशिया सुद्धा कितीही बडबड करत असलं तरी ते राष्ट्र सध्या इराणला फार मदत करू शकेल अशा परिस्थितीत नाही. कारण त्यांचे स्वतःचे हात युक्रेनच्या युद्धात इतके पोळलेले आहेत, की ते आणखी नवीन युद्ध स्वतःच्या अंगावर घेतील अशी अजिबात शक्यता नाही. त्यामुळे ही शस्त्रबंदी जी काय झाली होती, युद्धबंदी मी म्हणतच नाही, म्हटलं असा हा शस्त्रबंदी होता. या शस्त्रबंदीचा पुरता बोजवारा वाजलेला आहे आणि आता अधिक द्वेषाने इस्रायल इराणवरती मिसाईलचे हल्ले करतो आहे. इराण सुद्धा त्याचं प्रत्युत्तर देतो आहे. पण आता अमेरिका बहुतेक अनेक भीषण असा मिसाईलचा हल्ला इराणवर करेल, अशी सगळ्यांनाच अटकळ आहे आणि इराणमध्येही लोकं आता घाबरलेली आहेत, की आता नवीन काय आपल्या अंगावर येतं. मागे मी म्हटल्याप्रमाणे इराणी जनतेला हे मुल्ला मौलवींचं शासन आवडत नाही. परंतु राष्ट्रीय भावनेला हात घातला, की ती ज्या मिरवणुका निघाल्या तेहरानमध्ये तसे प्रकार घडतात. पण त्यांच्या जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात येते, की आपल्यावरती चहूबाजूने हल्ला होतोय, राज्यकर्ते स्वतः बंकरमध्ये जाऊन लपलेले आहेत आणि नुसते घोषणा करतायत. आपला हल्ला थोपवण्याच्या दृष्टीने काही होत नाही. तुम्ही जाऊन शत्रूवरती हल्ले करतही असाल. बरं इराणमध्ये काय, की न्यूज काही फ्री नाहीये. त्यामुळे यांनी सांगितलं त्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही अगदी हल्ले केले तरी आमच्या डोक्यावर पडणाऱ्या बॉम्बचं काय? असा प्रश्न तेहरानमधले नागरिक निश्चितच आता विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर राज्यकर्त्यांना फार कठीण जाणार आहे. असं वाटतं, की हे युद्ध आणिक भडकण्याकडेच या युद्धाचा कल आहे आणि इस्रायलला तर थांबण्याची शक्यताच नाही. कारण इस्रायल थांबला तर तो संपेलच. थांबला तो संपला. हे इस्रायलच्या बाबतीत पूर्णपणे खरं आहे. इराण हा खूप मोठा देश आहे आणि मुळात तो मागास देश आहे. तो आणखीन मागास झाला तरी फारसं बिघडत नाही. इस्रायल जर मागास झाला तर मात्र तो भुईलाच मिळेल.
जमिनीवर खाली गाडला जाईल, तेव्हा इस्रायल या देशाला युद्धबंदी, शस्त्रबंदी वगैरे गप्पा ऐकायला फार छान वाटतात. प्रत्यक्ष या गोष्टी त्यांना परवडणाऱ्या नाहीत. आणि त्यांची नीती आतापर्यंतची नीती अशीच आहे, की त्यांनी कधीही अशा प्रकारची शस्त्रबंदी अ, मान्य केली नाही. स्वतः जिंकल्यानंतरच शस्त्रबंदी त्यांनी केलेली आहे. स्वतः हारताना तर ती शस्त्रबंदी कदापिही केलेली नाही. इराणला आता खरं म्हणजे एकच रस्ता मोकळा आहे, की आम्ही अणुबॉम्ब बनवणं आता सोडून देतो, असं म्हणायचं. थांबा बाबा हे. आणि अमेरिकेला रिक्वेस्ट करायची, की तुम्ही जे निर्बंध सगळे घातलेत आमच्यावरती ते काढून घ्या. कारण या निर्बंधामुळे इराणची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे. त्यांचे एका काळचे मित्र, आताचे शत्रू पाकिस्तान यांचा तर आर्थिक डोलारा पूर्णपणे जमिनीत गेलेला आहे. काहीतरी प्रचंड कर्ज त्या देशावरती आहे आणि ते फेडण्याची कुठलीही शक्यता त्यांच्याकडे नाहीये. आणि अमेरिकेने जर इराणची लढाई चालवली नाही, तर अमेरिका पाकिस्तानला एखाद्या ढेकणा एवढी सुद्धा किंमत देणार नाही. आता पाकिस्तानची किंमत एवढ्याकरता आहे, की इराण विरुद्ध जर आघाडी उघडली, तर पाकिस्तानचा उपयोग होईल. पण अमेरिकेने ती आघाडी जर उघडलीच नाही आणि इस्रायल आणि अमेरिकेने नुसत्या मिसाईल्स घेऊन इराणचा पाडाव केला, तर पाकिस्तानचे हाल कुत्रा खाणार नाही. इराण तर त्यांना दाराशी उभंच करणार नाही. संधी मिळेल तेव्हा त्यांना ते ठोकतच जातील. सिस्तान बलुचिस्तान मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं, बलुचिस्तानचा संपूर्ण प्रांत वेगळा काढण्याची शक्यता आहे. अमेरिकेची याच्यात जर सरशी झाली, अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देशांची याच्यात जेव्हा सरशी होईल, तेव्हा ते निश्चितच इराणमधला जो बलुचिस्तानचा भाग आहे तो पोखरून वेगळा काढतील, पाकिस्तानमधला बलुचिस्तान वेगळा करतील आणि एक पूर्ण मोठं बलुचिस्तान नावाचं नवीन राष्ट्र तिथे उदयाला येईल, ज्या राष्ट्राचा भारताशी अतिशय चांगला संबंध आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने ती देखील एक फायद्याचीच बाब आहे, की पाकिस्तानचे नैसर्गिक संसाधनं असलेला जो प्रांत आहे बलुचिस्तान, तो पाकिस्तानातनं वेगळा होतोय आणि पाकिस्तानमध्ये हे भानकुदाळ प्रांत जे आहेत, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा हे शिल्लक राहतील. त्यातही खैबर पख्तूनख्वा पाकिस्तानाच्या हातातून गेल्यातच जमा आहे. BLA बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावरती तीव्र हल्ले चढवलेले आहेत. आता त्या बातम्या थोड्याशा झाकोळल्या गेल्या आहेत. पण आत्ताच बातम्या आल्या आहेत, की त्यांनी पाकिस्तानमध्ये आणखीन एका ट्रेन उडवून दिली आहे आणि पाकिस्तानी सैनिकांची कत्तल चालू द्यायची आहे. तेव्हा पाकिस्तान बॅकफुटवरच आहे. देशामध्ये इम्रान खानला अजून त्यांनी सोडलं नाही. त्यांनी त्याला सोडलं, की आणखी एक गृहयुद्ध त्या देशात पेटण्याची पुरेपूर शक्यता आहे. त्यामुळे त्या देशाचा आपल्याला असलेला धोका तर सोडाच, पण त्याला खिचगंटीत सुद्धा नंतर घ्यायची कारण उरणार नाही. कारण त्या देशात आता आपण जे सिंधू पाणी वाटप करार स्थगित करून पाणी जे थांबवलंय, त्याचे भीषण परिणाम त्यांना आता जाणवायला लागलेत. अजून तर उन्हाळ्याची सुरुवातच आहे. उन्हाळा जसा वाढत जाईल तशी तशी त्यांची परिस्थिती आणखीन कठीण होत जाणार आहे. कराची संबंध शहर आता तहानलेलं आहे. तिथे पाणी मिळत नाहीये. शेतातल्या पेरण्या जळून चाललेल्या आहेत. खायला मिळायचं नाही, पाणी मिळायचं नाही. आता त्यांच्या भाषणं पण सुरू झालेत, की आम्ही आता युद्धच करू भारताशी. अरे युद्ध करायची तुमची क्षमता आहे का? एकाच वेळी भारताशी युद्ध करायचं, तिकडनं इराणींनी येऊन त्यांचं डोचकी मारली तर कुठे जातील? तर या दृष्टीने भारताला या सगळ्या चांगल्या बातम्या आहेत. आपल्याला फक्त एकच वाईट बातमी आहे, की इराणनी जर यदाकदाचित होर्मुझ बंद केला, तर तेलाचे भाव वाढू शकतात. इंधनाचे भाव वाढू शकतात. पण ते सुद्धा अमेरिका होऊ देईल असं वाटत तरी नाहीये. आणि आपल्यापेक्षा पहिले चीन मरेल आणि त्याच्याही आधी पाकिस्तान मरेल. कारण पाकिस्तानकडे तेल विकत घ्यायला पैसे नाहीये. इराणमधनं स्मगल होऊन तेल येतं. तेही आता बंद पडलंय कारण इराणला पाकिस्तानचा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे इराणी सैन्य आणि इराणी पोलीस हे त्या तेलाच्या प्रवाहाला नक्कीच थांबवतील. पंचाईत होत चाललेली आहे. तेल नाही, पाणी नाही, खायला नाही. फक्त दहशतवादी आणि हे नालायक राज्यकर्ते आहेत, अशी पाकिस्तानची परिस्थिती होत चाललेली आहे. बघूया पुढे काय होतं ते. याहून आणखी नवीन बातम्या आल्या, की मी आपल्या पुढे येणारच आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्र परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपले लाइक्स हे आमच्यापर्यंत येऊ दे. आपण खूप चांगल्या कमेंट देताय. माझ्या आधीच्या व्हिडिओजना खूप चांगले कमेंट्स मिळालेले आहेत. धन्यवाद त्याबद्दल सगळ्यांचे आणि नमस्कार.